करतो. कविवर्य मंडळी, तुमच्यासाठी मुद्दाम माहीत हातात घेतला बरं, मला बोलता येत नाही, पण संगीत आणि साहित्य, मग ते कविता असेल, एक असण्याचा दोन बाजू आहे. आमचा पखावत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कविता आहे बरं का मंडळी. तर ते कविता कशी तयार होते, त्याचे शब्द काय, अगोदर मी 12 कडे म्हणतो कवितेची, आणि नंतर 30 कविता पक्वाद असतं तर तुम्हाला ते वाजून दाखविले असेल. बघा 12 खडे आहेत. कत ककिट कत ककिट, धागेत दिगन धागेत दिगन, धाकिन नाना धाकिन नाना, धा धेक्का ता धेक्का तक धेक्का तक धेक्का, तक धिलान तक धिलान, तक तू नगीन 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 धा. ही झाली 12 खडे बापाजी. पण यामध्ये ताई म्हणजे जेवढं खाली येता येईल तेवढं मी सांगतो. याच्यामध्ये पखावतची एक कविता आहे, यात शब्द आहे, पण ते कविता मराठी शब्द आहे. ते कत तकिट कत तकिट, धागेत दिगन धागेत दिगन, पुढे नटत तान, दान बली मान बली, तेग बली त्याग बली, भटकन शान झटक घेईन, राज नरपती राजराण, श्री 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 महाराण, फतेह सिंह महाबली, धर्मकाळ नका प्रदेश युद्ध करत शिका, खुले चौक धॅक धॅक धा धागिन धा, गुरुजन सब करत कान, सहज हो अवरकान, शंकर ही धरत ध्यान, जीत पका वज बज, निर्गदानदा निर्गदानदा निर्गदानदा. मंडळी, हे जे शब्द मध्ये कसं वाजवायचं, कारण तो जोश, ते तलवार, म्हणून कत तकिट धागेत दिगन धागेत दिगन, धाकिन नाना धा देखता ता देखता तक देखता तक देखता. ही त्याची भाषा आहे. थांबतो. जय संगीत, जय कलाकार. आणि तसंच या व्यासपीठावर विराजमान बाई नसते कटी साऱ्या संसाराची वेल, बाई नसते कटी साऱ्या संसाराची वेल, बाई कदर काढते बाई कदर जाणते, तिच्या मायेची सावली साऱ्या जगालाही देते, तिच्या मायेची सावली साऱ्या जगालाही देते. तहान मुख ओळखते होते तळ्याची भाकर, तहान मुख ओळखते होते तळ्याची भाकर, काण्यासाठी अमृत मुखी ठेवून साखर, काण्यासाठी अमृत मुखी ठेवून साखर. बाई कदर काढते बाई कदर जाणते, गुणतान सोसूनिया घरी शिवारी राबते, गुणतान सोसूनिया घरी शिवारी राबते. बाई अर्धांगिनी कधी लेकरू, बाई अर्धांगिनी कधी लेकरू चालवते, तिची नावं किती तरी चालवते गावागाडा. बाई वाचून सुना आला जवळा, बाई वाचून सुना आला जवळ. घरी दारी बोलत आहे सारं तिचं उन्हा दिलं, एवढं बोलले पाहिजे. घरी दारी बोलत आहे सारं तिचं उन्हा. बाई बदलत नाही जण सोनियाचं नाणं, बाई बदलत नाही जण सोनियाचं. त्याला तयारी पाहिजे. आपण खूप सादर केलं विंदा करंदीकरांच्या या शब्दांनी. यानंतर मी आपल्यामध्ये एक गेय कवी खूप छान कविता सादर करतात फरड्या आवाजामध्ये, आणि जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत सन्माननीय विक्रमजी डोईफोडे सर, यांना आमंत्रित करतो. हे ज्येष्ठांचं संमेलन आहे, आणि माणसं ज्यावेळी ज्येष्ठ होतात आणि ज्येष्ठाच्या पुढे उताराला लागतात त्यावेळी
सर्वांची मुलं चांगली, मी सगळ्यांना ओळखतो, पण काहींच्या नशिबी अशीही मुलं असतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. आणि असं ज्याचा मुलगा म्हणतो त्याची आई त्याला सांगते, बाळा मी तुझ्यासाठी काय केलंय ते मी माझ्या कवितेतून म्हणतोय. चिंतित माझी सरली हयात, अरे तुझे कुशल चिंतित चिंतित माझी सरली हयात. नको खोट करू या उतार वयात, नातवंडासाठी लय केले नवस, तुझ्या घराचं गोकुळ माझ्या मनाची हौस. उद्या होशील रे मोठा माझ्या जीवाचा आधार, हीच एक आशा म्हणून जोडीला संसार. पायामध्ये काटा डोईवर येऊन असे दिवस काढले. पायामध्ये काटा डोईवर येऊन, किती झेलले पाऊस तुझ्या घराचं गोकुळ माझ्या मनाची हौस. माझ्या उमेदीची कथा तुला नाही रे ठाऊक, माझ्या उमेदीची कथा तुला नाही रे ठाऊक. जेव्हा आठविते माग तेव्हा होते मी भाऊक. मुठभर धान्य, दुःखा कसा काढला, मुठभर धान्य घोटभर पाणी, अरे मुठभर धान्य घोटभर पाणी, असं काढिले दिवस. दिसभर कष्ट राती काढायला जागून, सीन जातोय सारा रे तुला हसत बघून. मनी एकच आहे इच्छा, अरे मनी एकच आहे इच्छा, तू मोठा व्हावास आणि तुझ्या घराचं गोकुळ मी सुखानं बघीन. ठेव खुशाल सुनबाईला नको वागवू रागानं, अरे ठेव सुखानं सुनबाईला नको वागवू राग. या वेगवेगळ्या माध्यमातून सोशल माध्यमातून ज्येष्ठ नागरिक संघ अर्थात सगळे बुजुर्ग विद्यापीठ माझ्यामुळे आहेत आणि मी त्यांच्यापुढं काहीतरी बोलणं काहीतरी सादर करणं, पण तरी खरं तर मी सरांना म्हणलं मला यांच्यासोबत खेळायचं होतं, पण आज वेळ कमी. कविता आत्ताच बसल्या लिहिलेली. 70 गाड्या आता, 70 गाड्या आता आयुष्य फुलते आहे, 70 गाड्या आता आयुष्य फुलते आहे. तुमच्या बुजुर्ग वयात तारुण्य फुलते आहे, तुमच्या बुजुर्ग वयात तारुण्य फुलते आहे. आता सरांनी सांगितलं, सगळेजण सांगत असतात आम्ही लहानपणी काय केलं, आम्ही मोठ्यापणी काय केले. ज्येष्ठ मंडळी आम्हासारख्या सगळ्यांना सांगत असतात. ते कोणी म्हणतोय आम्ही असेच केले, आम्ही पायी जायचो, आम्ही रुपया जत्रा करायचो, आम्ही आमचं केलं, आम्ही हे सगळी स्थिती खरी होती. पण त्याला मी पुढे येऊन जातोय, आम्ही असेच केले नका तसेच सांगू, आम्ही असेच केले नका तसेच सांगू. गेले दिवस तेही आठवण कशाला जागू, गेले दिवस तेही आठवण कशाला जागू. आता पुढे आपलं जे अत्यंत आनंदाचा काळ पुढे शिल्लक आहे त्याच्या संदर्भामध्ये किंडा खुशाला आता काय घरी घेताना कुलूप उघडून होतं, लाजले का नाही की घातले का नाही पडून, तसं काही करायचं नाही. किंडा खुशाला आता त्रगा नको रे थोडा, किंडा खुशाला आता त्रगा नको रे थोडा. कारभार संसारांचा पोरांसाठी रिक्त सोडा, कारभार संसारांचा पोरांसाठी रिक्त सोडा. आता पुढे काका जसं म्हणले ज्यांना ऐक वाटाणा केली काना बोलेगा, पण काही आहे खुशाल नाही, त्याची काही गरज नाही. सो त्याला सोडून पुढे कानपूर, कानपूर डोळेवाडी हातगाव बी फेल आहे, कानपूर डोळेवाडी हातगाव फेल आहे. थकल्या भागल्या म्हणे विद्यापीठाची वेळ आहे, थकल्या भागल्या म्हणे विद्यापीठाची वेळ आहे. आणि पुढे महत्वाचं की घरासाठी खपून राहून, घरासाठी खपून राहून
सर्वी सारी जिंदगानी घरासाठी खपून लागून सर्वी सारी जिंदगानी तशीच तुटलेली कडवी आता गुणगुणत जावी तशीच तुटलेली कडवी आता गुणगुणत जावी सुना लेकी नातवंडे सुना लेकी नातवंडे रमून जाऊ आता सुना लेकी नातवंडे रमून जाऊ आता जगणे खुशाल जगूया आयुष्य गीत गाता जगणे खुशाल जगूया आयुष्य गीत गाता आणि समारोप सगळे जण म्हणते आता काय सर समोर तसं वयाच्या 35 पर्यंत प्रत्येक जण विचारलं की जन्मतारीख किती 4 वर्षांना आणि काय सांगायची आणि 40च्या पुढे गेलं जन्मतारीख किती 5 वर्षांना पुढे सांगायची म्हणजे मी जर सगळ्यात श्रेष्ठ आहे ते नंतरची भावना तयार होते असं मला वाटतं एक निरीक्षण नोंदवलं आणि अगोदरच्या वेळेची भावना आहे की मी अलीकडच्या दोन्ही वयाच्या त्यासाठी शेवटच्या 2-4 वेळेला समारोप पिकलं पान आहेच पिकलं पान आहेच देठ तरतरीत हिरवा पिकलं पान आहेच देठ तरतरीत हिरवा खोड फांदीचा आत्मा पाणी मुळाले मुरवा खोड फांदीचा आत्मा पाणी मुळाले पुरवा धन्यवाद अशा पद्धतीने आपल्या इच्छा शब्द मांडण्याची एक इच्छा झाली आणि या कवितेला आपण आजच्या कवी संमेलनाचा ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत माझ्या कवितेचा जो गाभा आहे स्त्रियांच्या नावाशी आपण जसं ठेवतो तसं वागत नाही म्हणून माझ्या कवितेचं नाव आहे ते नामकरण नामकरण करताना आपण सर्वजण एक मजा करतो लौकिक व्हावा वाटतं म्हणून करतो पुरुष नावाशी न्याय आणि स्त्री नावाशी अन्याय करतो विश्वजित हारला तरी नाव त्याचं विश्वजित आहे पण तो कुठे हारतो विश्वजित हारला तरी गल्लोगली पहाड झोपला तरी आणि राम तिच्या स्थितीचा राम जीवन जगण्याऐवजी आरती जळते वाटीसारखी नाव काय करतो ठेवतो आरती परंतु वाटीसारखी जळत राहते जीवन जगण्याऐवजी आरती जळते वाटीसारखी पुत्र प्राप्तीसाठी गर्भातच पुत्री फुटते भीतीसारखी नाव किरण पौर्णिमा पण सवय मात्र लाचार जगण्याची आपण लावतो समाज नाव किरण पौर्णिमा सवय मात्र लाचार जगण्याची गुमनामीच्या अंधारात ठोकर खात समाजाची भाग्यलक्ष्मी ग्रहप्रवेश कुंकू ठसा उमटवते नाव तुझं भाग्यलक्ष्मी ग्रहप्रवेश कुंकुम ठसा उमटवते लवकरच रक्तळलेली मात्र घराबाहेर काढली जाते पवित्र नावांचे अंबर एका एक पवित्र नाव ठेवतो आपण